See here, 12 workers do complete work in 10 days, that is 1/3 काम केलेलं आहे. आता 12 मल्टिप्लाय बाय 1/3 काम, ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 3 1 जा 3, 3 4 जा 12. ओके, हा एवढा काम कंप्लीट केलेला आहे. ओके, आता काय करायचं, ओरिजिनल हे न्यू वर्कर्स, न्यू वर्कर साठी काम राहिले, तर ह्याच्यामध्ये टोटल वर्क किती आहे? टोटल वर्क इज इक्वल टू व्हॉट? ओरिजिनल वर्क मल्टिप्लाय बाय ओरिजिनल डेज. ओके, तर मी वर्क आणि डेज करते. ह्याच्यामध्ये जर बघितलं, डेज वर्कर मल्टिप्लाइड बाय डे असं करतो की नाही, आणि हे वर्क 1 हे किती आहे न्यू, ह्याचं जर वर्कर किती आहे 12 मल्टिप्लाइड बाय 10 किती आलं 120. हे आणि 120. टोटल वर्क आला, हा काय आला 120, हा टोटल वर्क आला. ओके, त्यानंतर काम कंप्लीट किती केलेलं आहे? 1/3 काम कंप्लीट केलेलं आहे. ओरिजिनल वर्क किती आहे? वर्कर किती आहेत? 12 आहेत. तर रिड्यूस किती केलेला आहे? 1/3 काम आहे. तर न्यू वर्कर्स जे आहेत, न्यू वर्कर्स, that is the 12 multiplied by 1/3, you will get here 4. 3 1 जा 3, 3 4 जा 12, म्हणजे 4 आले. तर ह्याच्यामध्ये टोटल वर्क किती येणार आहे? ओरिजिनल वर्कर्स मल्टिप्लाइड बाय ओरिजिनल डेज, हेच ऑलरेडी केलेलं आहे आपण. आता टोटल न्यू डेज आता किती डेज लागेल कम्प्लीट करायला? मग न्यू डेज साठी, न्यू टोटल डेज साठी टोटल वर्क किती आहे 120, आणि न्यू वर्कर किती आहे 12, सॉरी 4 आहे. मग 4 नी 12 ला 120 ला डिवाइड केलं तर किती येतं? 30 डेज. ओके, तर ऍडिशनल किती आहे? टोटल डेज किती केलेला आहेत वर्क ऑलरेडी? तो न्यू, आता हा काम करण्यासाठी किती आलंय 30 डेज आले. ऍडिशनल डेज, ओरिजिनल डेज किती होते 10 आहेत. मग हे 30 मधून 10 डेज काय करायचे? मायनस करायचे, त्याला 20 डेज आन्सर येतं. त्याला आन्सर 20 डेज. कुठे आहे ऑप्शन ह्याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 4. हा, इथे ऑप्शन नंबर 4 आन्सर येईल. समजतंय का अनु? येस मॅम, तेच आले माझे. हा, झालंय का? ओके, लिहून घे वैष्णवी तू. येस मॅम. मॅम, 5th क्वेश्चनचं थर्ड ऑप्शन आहे 14 किलोमीटर. हो, 5th क्वेश्चनचं फर्स्ट वन आन्सर करेक्ट आहे. ना वेट, हा थर्ड वन 11.24 चालू आहे ना, थर्ड वन ऑप्शन इज करेक्ट. 14 किलोमीटर सॉल्व करून देऊ का? नो नको मॅम. ओके, वैष्णवी एवढं रायटिंग झालं, क्लिअर करू मी? हा, डन मॅम. याच्यामध्ये डिस्टन्स, time and distance, the vehicles covered to 42 kilometers in 1 hour. How much distance will be covered 20 minutes in the same speed? स्पीड तर चेंज केलं नाही, सिंपल आहे. टाइम स्पीड इज इक्वल टू काय असतो? स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे 42,
किलोमीटर पर आवर. ओके, आणि सरळ लिहिलेलं आहे 1 hour मध्ये. मग 20 मिनिट्स मध्ये, आता हे मिनिट्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग हे किती येईल तर 60 मिनिट येईल. 1 hour इज इक्वल टू किती 60 मिनिट. हा, फर्स्ट 42/60 मिनिट लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. नेक्स्ट वन आहे, आपल्याला काय विचारलेले त्यांनी, सेम स्पीड मध्ये डिस्टन्स विचारले. डिस्टन्स इज इक्वल टू काय, स्पीड इंटू टाइम. स्पीड सेम आहे 42/60 मल्टिप्लाइड बाय टाइम किती आहे 20 मिनिट्स. कला कॅल्क्युलेशन करा किती. 21 × 20, 23 × 60 बरोबर. 42/3 इज इक्वल टू किती येणार आहे, होते ना डिवाइड. 3 × 1 = 3, 3 × 4 = म्हणजे 14 किलोमीटर्स. सिम्पल आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहित नसल्यामुळे मे बी तुम्हाला आलं नाहीये ते. मॅम 6 सेकंड ऑप्शन आहे 40. नो, 6 फर्स्ट वन ऑप्शन आहे. सॉल्व करू याचा आपण. येस मॅम. 30 वर्कर्स फिनिश द पर्टिक्युलर जॉब इन 56. हा इनवर्स प्रपोर्शनचा एक्झाम्पल आहे. ओके, 30 वर्कर्स completed job in 40 days. तर आपण काय करतो ह्याच्यामध्ये, वर्कर फिनिश द जॉब, हाऊ मेनी वर्कर्स फिनिश द सेम जॉब इन 24, म्हणजे वर्कर्स किती लागणार आहेत असं विचारलेलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये जर बघितलं सेम आपण मगाशी केलं तसंच, 30 मल्टिप्लाइड बाय 56 इज इक्वल टू काय आहे, इज इक्वल टू काय येतं सांगा पटपट. 30 मल्टिप्लाय बाय 56 इज इक्वल टू, वर्कर विचारलेत ना, 56 डेज दिला, येस. एक्स मल्टिप्लाइड बाय 24 ना. देन 30/56 multiplied/24 इज इक्वल टू एक्स. आता हे करा, 6 5 × 30, 6 4 × 24, 4 1 × 4, 4 1 × 4, 1 is remainder, 4 4 × 16. Then मॅम find 14. 14 आला. आता ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं, मॅम 70. 70 आन्सर येतो. 70 मॅम. हा, 70 आन्सर आलाय गौतम. येस, राईट डाऊन फर्स्ट. मॅम झालंय हे.
मॅम 8 च फर्स्ट वन येईल ना? हा मॅम. एक मिनिट ह्याच्यामध्ये एक क्वांटिटी जर वाढली दुसरी क्वांटिटी काय होते कमी होते त्याला म्हणायचं इन्व्हर्स व्हॅरिएशन. ओके. आता हे 4 आणि 6 आहे इथं 3 आणि 8 मध्ये जर बघितलं तर हे कमी झालेलं आहे 3 कमी झालेलं आहे 8 वाढलेलं आहे म्हणजे हे इन्व्हर्स व्हॅरिएशनचं एक्झाम्पल आहे. ओके. आणि ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 6 केलं तर 24 हा कॉन्स्टंट येतो बरोबर. मग जसं 3 Yes. मल्टिप्लाइड बाय 8 केलं तर किती येतं 24 हा कॉन्स्टंट यायचा. मग 24 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 24 वन जा 24 मग इथं 1 आलं आन्सर. समजलं. येस नेक्स्ट Yes, ma'am. सॉल्व करा. मॅम मला वाटलं ते 4 आहे ना, हम्म ते 4 चा 16 होतं ना, 4 तर 4 मला वाटलं 4 होते. 24 म्हणून मला वाटलं 6 चा 36 येईल. नेक्स्ट आहे 9th वन क्वेश्चन बघा. देअर इज अ डायरेक्ट व्हॅरिएशन्स बिटवीन द सर्कम्फरन्स अँड रेडियस. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे काय जो आउटर मोस्ट असतो त्याला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणतात. रेडियस ऑफ सर्कल वेन द सर्कम्फरन्स इज 22 सेंटीमीटर रेडियस इज अ 3.5 सेंटीमीटर. व्हॉट इज द सर्कम्फरन्स इफ द रेडियस इज अ 35 सेंटीमीटर असेल तर. त्याच्यामध्ये 35 3.5 वन जा 3.5 इथं काय येईल इथं 10 येईल. आणि किती येणार 22 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू किती येणार आहे 220. भले 220 मॅम. राईट अँड फास्ट. मॅम कोण Done, ma'am. ओके मॅम राईट. मला हे थोडं सॉल्व करायला येतं तर मग माझी वही संपली मी नवीन वही घेऊन त्याच्यात लिहून आहे. हो चालेल. मॅम आता नेक्स्ट लेसन घ्यायचं आहे. आता क्लास एंड करणार आहे. ओके. हा क्लास बंद केला तरी चालेल.